जय भीम. पाणी जे प्रत्येक माणसाचा हक्क आहे, पण एक काळ असा होता जिथे पाणीही जातीने वाटलं जात होतं. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा इतिहास घडवला. महाड, रायगड येथे असलेले चवदार तळे सरकारी असूनही दलितांना तिथे पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. मग बाबासाहेब म्हणाले, आम्ही माणूस आहोत आणि आम्हाला आमचे हक्क हवेत. 20 मार्च 1927 रोजी हजारो बहुजन एकत्र आले आणि इतिहास घडला. बाबासाहेबांनी त्या तळ्याचं पाणी पिऊन संपूर्ण व्यवस्थेला एक मोठा सवाल केला. ही फक्त पाण्याची लढाई नव्हती, ती होती मानवी हक्कांची लढाई, ती होती स्वाभिमानाची क्रांती. पण यानंतर काय झालं? उच्चवर्णीयांनी त्या तळ्याचं शुद्धीकरण केलं, म्हणजेच दलितांनी पाणी प्यायलं म्हणून ते अपवित्र झालं. ही मानसिकता किती भयंकर होती ह्याची कल्पना करा. पण बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत समानता मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील. महाड चवदार तळे सत्याग्रह हा फक्त एक आंदोलन नव्हता, तो होता भारतातील सामाजिक क्रांतीचा प्रारंभ. आज आपण मोकळेपणाने पाणी पितो, पण त्या प्रत्येक थेंबामागे एक संघर्ष आहे. तो संघर्ष आहे महाड सत्याग्रहाचा. जय भीम, जय संविधान.